कुंभ राशी गुढीपाडव्यानंतर मोठा स्फोट होणार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुंभ राशींच्या लोकांसाठी गुढीपाडव्यानंतर एक भयंकर घटना घडणार आहे. ती तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नका, कारण अशी घटना जी तुम्हाला संपूर्ण परिसरात, तुमच्या आजूबाजूच्या ठिकाणात मिठाई वाटावी लागेल. भयंकर घटना म्हणजे ती आनंदाची घटना असेल तर 30 मार्च गुढीपाडव्यानुसार संपूर्ण परिसरात तुमच्याच नावाची चर्चा होणार आहे. तुमच्या घरातील, अगदी तुमच्या घरातीलच बायको असेल, नवरा, मुलं, या कोणालाही, अगदी तुमच्या भावालाही सांगायचं नाही, कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही. जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात. तर हा एक असा चमत्कार आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शांत राहून शेवटपर्यंत नक्की पहा. 30 मार्च गुढीपाडव्यानंतर तुमच्या जीवनात अशी एक गोष्ट घडणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते. तुमच्या जीवनात आर्थिक वृद्धी होऊ शकते. भूतो न भविष्यती असा धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे ही बातमी अगदी शेवटची वेळ आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात या चिन्हांकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यावर अशी कृपा परत होणार नाही आणि त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. त्यामुळे तुम्ही अनेक वर्ष दुःखाने भरलेला होता, पण आता तुमची सर्व दुःखे दूर होणार आहेत. तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे आणि कुंडलीत कुंभ राशींच्या लोकांसाठी संधी निर्माण होतील आणि तुमच्या जीवनात खूप मोठे आनंदाचे वातावरण तयार होईल. हा योग 70 वर्षातून एकदाच तयार होतो. याआधीही हा योग तुमच्या कुंडलीत आला होता. तर मित्रांनो, तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा. मागच्या बऱ्याच वर्षापासून तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे. तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जी काही संकटे येत होती ती आता येण्यापासून रोखणार आहे. त्यामुळे गुढीपाडवा 30 मार्च त्यानंतर तुमच्या जीवनात भरभराट होईल. गेल्या 5 वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला असेल. तुमच्या जीवनात बरीच चिंता असेल तर, किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी अनेक वेळा तुम्हाला जादूटोणा करून फसवले असेल, करणी केली असेल, तरी तुम्ही मजबूत राहिलात, कारण तुमचे देव आणि तुमचे देवीचे आशीर्वाद तुमच्यावरती देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करतात. त्यामुळे शत्रूची इच्छा असूनही तुमचे काहीही नुकसान होऊ शकत नाही. शत्रूचे या वाईट युक्ती आणि त्याच्या जादूचा परिणाम पण होत नाही. त्यामुळे तुम्ही देवाशी निगडीत सर्व गोष्टी करा. तर मी तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर त्या कोणत्या आहेत ते सांगते. कारण तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहेत, तेव्हा तुम्ही विचार करता त्यांच्या नेमकं उलट होतं. तुमच्या मित्रांसोबत, आजूबाजूच्या लोकांसोबत सुद्धा खूप वाईट गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्ही आयुष्यात अत्यंत दुःखी होता. तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशा अनेक आजवर घटना घडल्या आहेत ज्या तुम्हाला समजू शकल्या नाहीत. पण असं अचानक कसं घडलं? असं काही घडायला नको होतं. तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागावू नका. मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे. मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात. तुमच्या आयुष्यात दुःख भरपूर आहे. तुम्ही आतून रडत आहात, परंतु तुम्हाला कोणीच साथ देत नाही. तुमच्या जवळचे सहकारी सुद्धा तुमच्या आनंदात सहभागी होत नाहीत, जेणेकरून तुम्हाला कष्ट होतील असेच वागत आहेत. तर या सर्व समस्यांचं समाधान तुम्हाला आज मी सांगणार आहे. आज या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओमध्ये मिळतील. तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुम्हाला मिळेलच. आता तुम्हाला दुःख लपवण्याची गरज नाही. येत्या 24 तासांमध्ये तुमच्या ग्रहांमध्ये बदल झालेला असेल. हा बदल तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसेल. गेल्या 5 वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली असेल. तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले, परंतु प्रत्येक वेळेस तुमच्या नशिबाला तुम्ही दोष दिला असेल. प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटले असेल की माझे नशीब खूप वाईट आहे, माझ्या नशिबाच्या बाजूने कोणी नाही. त्यामुळे तुम्ही निराश झाला असाल तर तुमच्या मेहनतीला कुठलीही कोणाचीही सोबत नसेल. दुःख निर्माण करत आहे, त्यामुळे
त्या व्यक्तीपासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे. तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या आजूबाजूलाच आहे. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींवर लक्ष ठेवा. भलेही तो तुमचा स्वतःचा भाऊ नाही, परंतु तुम्ही ते सत्य आहे का? कधी कधी तुमच्या जवळचे लोक तुमचे शत्रू असतात, तुमच्या जीवाशी खेळ करत असतात, परंतु ते तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्ही हे सत्य ऐकण्यापूर्वी, त्या शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वी देवाचे एकदा स्मरण करा. ती व्यक्ती अशी आहे की जी रात्रंदिवस तुमच्यासोबत असते, परंतु तुमच्या वाईटावर टपलेली असते. कधी कधी ती तुमच्या घरी येते. तो तुमचा भाऊ असेल, माझ्या मामाचा मुलगा, असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण? नातेवाईक माझा नातेवाईक नसावा, परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो. तो आपल्या जवळच असतो. त्यामुळे आजूबाजूला राहणारा कोणताही तुळ राशीचा व्यक्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुळ राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असते. पण मित्रांनो, तुम्ही तुमचे कर्तृत्व चांगले ठेवले आहे. शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात. त्यामुळे जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडके देतो. त्यामुळे मित्रांनो, शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फल देणार आहे. फक्त तुम्ही चांगले काम करत राहा. गेल्या 5 वर्षात तुम्हाला मोठे यश मिळाले नाही, पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाला त्रास न देता किंवा कोणाचे काहीही हिसकावून न घेता तुम्ही जीवन जगला आहात. कधीही कोणाची फसवणूक केली नाही. कधी खोटे बोलून तुम्ही कोणालाही फसवले नाही. तरीही या जगाने तुमची बदनामी केली आहे. ज्या लोकांवर अन्याय झाला आहे त्यांची काळजी करण्याची गरज नाही. आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांच्या प्रत्येक शब्दांचा पश्चाताप होईल आणि ते तुमच्या पाया पडतील. मग ते तुमच्या पायाशी येतील आणि मग तुमची माफी मागतील. ती वेळ तुमची असेल तोपर्यंत तुम्ही थांबा. तुळ राशीची व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शत्रू आहे. आता तुम्ही विचार करा की आपल्या प्रियजनांमध्ये, आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये तुळ राशीतील कोण आहे ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात मागे लागली आहेत आणि त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात आनंदी राहू नये असे वाटत आहे, किंवा तुम्ही पुढे जात असेल तर तिला त्रास होतो. त्यामुळे तुमच्या राशीला फक्त यातून राशीच्या लोकांपासून धोका आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला 24 तासात 3 मोठे चिन्ह दिसणार आहे की आता तुमच्यावर माता राणीचा आशीर्वाद येणार आहे. तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात भरपूर पैसे येतील. एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही व्यापार करत असाल तर त्यामध्ये वृद्धी होईल. तुमची जुनी आर्थिक देणेघेणे असतील तर ती वसुली होईल. तुमच्या आयुष्यात इतका पैसा येईल की तुम्ही आधी कधी कल्पनाही केली नसेल. त्यामुळे तुम्ही याचा कधी विचार केला नसेल ते तुमच्या आयुष्यात घडणार आहे. अजून तुम्हाला एक गोष्ट स्वीकारावी लागेल आणि ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हुरळून जाऊ नका. तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली तरी तुम्ही आनंदी होऊन जाता, परंतु फार ओरडून जाऊ नका. तो आनंद तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही जगाला तुमच्या आनंदाबद्दल सांगाल तर जग कधीही आनंदी होत नाही आणि तुमच्या आयुष्यातील आनंद टिकणार नाही. म्हणूनच मी शांतपणे समजून घ्या की तुम्ही तुमच्या जीवनात घडलेली आनंदाची बातमी कोणालाही सांगू नका, कोणाशी शेअर करू नका. कारण तुम्ही जेव्हा लोकांना सांगाल त्यावेळेस लोक अधिक चिंतित होतील आणि हा आनंद कसा काय आहे, त्यांच्या आयुष्यात असे कसे झाले, त्यामुळे ते आपल्याला दोष देऊ लागतील. त्यामुळे तुमचे आयुष्य खराब करण्याचा ते प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्ही तुमचा झालेला धनलाभ कोणालाही सांगू नका. ज्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असते असे लोक आहेत जे तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाहीत. आता बरेच लोक मदतीसाठी विचारतात, परंतु आपण तुम्हाला काही चिन्हे सांगणार आहे. हे चिन्ह चांगले आहे की वाईट आहे
ते आपल्याला कसे कळेल? काहीतरी चांगले होणार आहे. आपल्या जीवनात असे का घडले त्याबद्दलची काही चिन्हे मिळतात. चिन्हे म्हणजे ते संकेत असतात. ते कोणते ते आपण समजून घेऊया. संपत्ती मिळण्याचे पहिले लक्षण, पहिले चिन्ह म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गोमाता दिसेल. हे चिन्ह आपण एकदा पाहतो पण दिसत नाही असे समजा की हे चिन्ह नाही. वरील व्यक्तीचे हावभाव आहेत आणि हे काय आहे हे समजले नाही तर तुम्हाला त्या गोष्टी मित्रांनो समजून घ्याव्या लागतील. येत्या 24 तासात तुम्हाला असा काही प्रकार दिसेल, संकेत दिसतील. हे त्यास तुम्ही किरकोळ समजू नका, कारण हा भगवंतांचा सरळ आशीर्वाद आहे. तुमच्यावर देवाची कृपा आहे, कारण देवाला तुमच्या जीवनात आनंद भरभराट द्यायचे आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःखांवर मात करायचे आहे आणि तुम्हाला जेव्हा या गोष्टी समजतील तेव्हा तुमचे आयुष्य आनंदाने भरलेले असेल. तुमच्या आयुष्यात खूप पैसा असेल पण तुम्ही गेली कित्येक वर्ष दुःखात असाल, परंतु आता तुमच्या जीवनात आनंद येणार आहे. थांबलेले पैसे तुम्हाला येणार आहेत. तुम्ही कमावलेले पैसे तुमच्याकडे टिकणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी होणार आहात. त्यामुळे तुमच्या जीवनातील शक्य तितक्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवता येतील त्या ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण आनंद फक्त तुमच्या हातात आहे. जर तुम्ही मनाने दुःखी असाल तर तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी उत्साहात साजरी करा, आनंद घ्यायला सुरुवात करा. मग तुम्हाला दिसेल की आपल्या जीवनातील समस्या दूर गेलेल्या आहेत. तुम्ही क्षणात आनंदाकडे वळलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे यश मिळेल. त्यामुळे गुढीपाडव्यानंतर कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात आनंदावर भरभराट येणार आहे, कारण त्यांची 7.5 सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी राहा. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.